कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात घरफोडी करून घरातील मौल्यवान वस्तूंसह पंखे आणि गॅस सिलेंडर ही लंपास करणाऱ्या 2 चोरट्यांना कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे। कारवाईमुळे परिसरात घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या तपासाला मोठे यश मिळाले आहे। नदीम खान आणि राम गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून नेतिवली परिसरातील एका घरात चोरी झाल्यानंतर कोळशेवाडी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तांत्रिक तपास आणि उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयितांचा माग काढत त्यांना ताब्यात घेतलं। पोलिसांच्या या घटनेत आरोपींनी घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंसोबत घरातील पंखे आणि गॅस सिलेंडरही चोरून नेल्याचं समोर आलं। त्यामुळे या चोरीची परिसरात चांगली चर्चा रंगली आहे। पोलिसांनी आरोपींकडून चोरांचा मुद्देमाल हस्तगत केला असून सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आली आहे। घरातील मौल्यवान वस्तूंपासून ते रोजच्या वापरातील वस्तूंपर्यंत काहीही न सोडता चोरट्यांनी हात साफ केल्याचं तपासातून समोर आलं। दरम्यान अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींच्या यापूर्वीच्या चोरीच्या घटनांमध्ये सहभाग आहे का, तसेच त्यांनी कल्याण डोंबिवली परिसरात आणखी किती घरफोड्या केल्या आहेत याचा तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत। या कारवाईमुळे नेतिवली परिसरात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा तपास आता आणखी वेगाने सुरू आहे। कोळशेवाडी पोलीस स्टेशनला 23/7 रोजी घरफोडी चोरीचा गुन्हा बाबत फिर्यादी यांनी पोलीस ठाण्याला येऊन दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 418/2026 प्रमाणे नोंद केलेला होता। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांच्या घरातील सोन्याचे, चांदीचे दागिने, फॅन, गॅस सिलेंडर व इतर वस्तू अशा चोरी गेल्याबाबतची आपल्याला तक्रार प्राप्त झाली व कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार आणि क्राईम PI खेडकर यांनी त्यांच्या अधीनस्थ असलेले अधिकारी संदीप भालेराव व DBचे पथक यांच्यामार्फत त्याबाबतचा तपास सुरू केला। त्यामध्ये 2 आरोपी नेतिवली परिसरामध्ये राहणाऱ्या 2 आरोपींना अटक केलेली आहे। सर्व गेलेला 100% मुद्देमाल जवळजवळ 4.5 लाख रुपयाचा मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे। त्यामध्ये 32 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, गॅस सिलेंडर व फॅन वगैरे अशा वस्तू यामध्ये हस्तगत केलेल्या 2 आरोपींना अटक केलेली आहे। गॅस सिलेंडर कसा चोरी केला होता? घरातून फिर्यादी आणि फिर्यादीचे कुटुंब हे राहणार लातूर या ठिकाणचे आहेत। ते 15/7 रोजी गावी गेलेले होते। ज्यावेळेला ते गावावरून आले 22 तारखेला त्यांना आल्यानंतर हे घरातील आपली घरफोडी चोरी झाल्याची माहिती मिळाल्यावरून या ठिकाणी फिर्याद मिळालेली आहे। यातील एक आरोपी आहे नदीम लियाकत खान 39 वर्षाचा आहे आणि दुसरा राम गायकवाड आहे 36 वर्षाचा। हा नदीम खान आहे तो काही कामधंदा वगैरे करत नाही आणि जो राम गायकवाड आहे तो रिक्षा चालक आहे। राहणारे हे नेतिवली आणि आनंदनगर परिसरामध्ये आहेत। त्यांचा पूर्व इतिहास बघून आणखी त्यांनी अशा प्रकारच्या कुठं चोऱ्या केलेल्या आहेत याबाबतचा अधिक तपास सुरू आहे। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।